तर साईराम मंडळी, आता आपण निघालो आपल्या रात्रीच्या होल्डवरनं. सकाळी निघायचं होतं पण मुलं काल थकलेली, थोडी झोपली, तर सकाळी आपण उठलो आहे 7 वाजता, चालू केलं चालायला. का नाश्त्याच्या होल्डीकडनं आपण गण्या मामाला विचारू किती लांब आहे. मला तर माहितीच आहे, आपण गण्या मामाला, गण्या मामा नाश्त्याचा होल्ड किती लांब आहे? 8 किलोमीटर. आणि त्याच्या पुढे मग जेवणाचं कसारा घाट चढावं लागेल. तर कसारा घाटावरती जरा उशीर लागतो. हां, तर दुपारच्या जेवणाच्या होल्डवर पण पोहोचेपर्यंत. आजचा पण रूट लॉंग आहे ना. हो हो, आज लांब आहे. आज लांब आहे. तर आज आपण जाऊ आता हळूहळू, कारण माझी पायाची हालत तुम्ही काल बघितलीच आहे कशी झाली आहे. तर आता हळूहळू मामाच्या साह्याने, पालखीच्या साह्याने, बाबांच्या साह्याने आपण आजचा मुक्काम पार करू. तर बोला सद्गुरू साईनाथ महाराज की जय. साईराम, साईराम सागर भावा, साईराम. साईराम रोहित, साईराम भावा, साईराम. काय म्हणतो, आजचा दिवस कसा चाललाय? आजचा दिवस आता लॉंग रूट आहे, बघू कसं जातो. मजा पण येणार, कारण काय झालं, आजचा आपला विशेष ब्लॉग काय असणार कसारा घाटाबद्दल काय? कसारा घाटाबद्दल असं आहे की आपण प्रयत्न करू की आपले जे क्षण आहेत ते नेमके आपण कशा प्रकारे टिपू शकू त्याचा प्रयत्न नक्कीच करू. आणि सद्गुरू साईराम महाराज कृपा असेल आजचा पण टप्पा आपण पार करू. नाही ना, माझं पण तेच म्हणणं आहे की आरामशी त्याला टप्पा खूप लांबत आहे. घाटात ब्लॉग वगैरे बनवताना आपल्या जीवाची थोडी काळजी घ्या, कारण की घाटामध्ये गाड्या खूप फास्ट मी एकटा चालत नाही, मी फक्त भाऊंसोबत त्यांच्यासोबत चालतो. ब्लॉग बनवताना पाठीपुढे बघा, कारण की तिथं टर्न खूप जास्त डेंजरस आहे. स्वतःसोबत मुलांची काळजी घ्या. आपला स्वर्ग सुखाचा प्रवास आपल्याला व्यवस्थित पार पाडायचा आहे. चला तर मग भेटू आता डायरेक्ट नाश्त्याच्या होल्डवरती. ओम साईराम. जय श्रीराम. साई तुला डोळे भरून पाहण्यासाठी मन हे माझे झुरले. साई तुला डोळे भरून पाहण्यासाठी मन हे माझे झुरले. आता तुला बघण्यासाठी फक्त थोडेच दिवस उरले. बोला ओम साईराम. साईराम मंडळी आपल्या पालखीजवळ सगळे गाई बघा, सगळे आपले साई भक्त गाईला शिजवत आहे. मला दोघे छोटे मुलांनी पालखी घेतली आहे. साईराम, निलेश भाई साईराम. काय पुढे पुढे जातात, मागे मागे तर मला लागलं तर थांबलो मागे. संदीप मामा, राहुल, राहुल बघा बिना चपलेचा आहे. राहुल चालतोय. हा एक टेम्पोराम आहे आणि हा पण आता थोडा टेम्पोराम होणार आहे. तात्या विंचू रोहित पूर्ण झालो. मंडळी ओम साईराम. आता दुपारच्या नंतर आमचा कसारा घाटाचा टप्पा असणार आहे, तो पूर्णपणे पार करू. आणि ही जी सागर भाऊनी टी शर्ट घातलेली दिसते तुम्हाला, ही आपल्या पप्पू बाईंनी स्पॉन्सर केली आहे. त्यांचं पी ऑटो केअर असं एक नाव आहे आणि त्यांनी आपल्या पालखीसाठी हे टी शर्ट स्पॉन्सर केले. तर मी सद्गुरू साईनाथ महाराजांनी हीच प्रार्थना करेल की पप्पूबाईच्या डोळ्यातील सगळे स्वप्न पूर्ण करो आणि आमच्या पालखीला असेच जे सहकार्य करत राहो. पप्पूबाई, थँक्यू सो मच की तुम्ही आमच्या पालखीला टी शर्ट स्पॉन्सर केलं, म्हणून असं सहकार्य करत राहा. बोला सद्गुरू साईनाथ महाराज की बद्दल जरा 2 शब्द. पप्पूबाईने आपल्याला टी शर्ट दिली आहे स्पॉन्सर. पप्पूबाईंनी त्यांना फक्त बोलायची गरज होती. त्यांनी एका आवाजावरती बोलले नाही मी देतो करून, आणि मला खूप आनंद वाटतो. त्याप्रमाणे त्यांनी शब्द वापरला आणि भरपूर आनंद होते. पण आज त्यांनी अगर हा व्हिडिओ बघितला तर त्यांना याही पुढे भरपूर आनंद वाटेल आणि पुढच्या टायमाला इच्छुक होतील ते स्वतः यायसाठी. येतील नक्कीच येतील. मंडळी आपण पोचलो आहे सकाळच्या नाश्त्याच्या होल्डवरती. वगैरे मित्रमंडळी. तर आता नाश्ता वगैरे करून मग परत कसाराकडे टप्पा पार करायचा आपल्याला. तर करू बाबांच्या आशीर्वादाने.
पुढे पोरं कमी असल्यामुळे थोडा होतं आहे त्रास, पण बाबा आहे सोबत, सगळं पार होतं. मग 7 दिवसाचा हा स्वर्गसुखाचा प्रवास आपल्या ब्लॉगमध्ये आपण कवर करत आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओम साईराम. मंडई आजचा नाश्ता आहे पोह्यांचा, पोह्याचा नाश्ता आहे आणि माझ्यासोबत सागरभाऊ पोह्यांचा नाश्ता खूप छान आहे, मुलं खूप थकलेलं आहे ना. आणि आपले संदीप मामा पण आले पोह्यांचा नाश्ता करायला आणि रोहित पण आला. तर डायरेक्ट पोह्या खायला भेटला. थांबले क्षणभर विश्रांतीसाठी त्या ठिकाणी. आपला नाश्ता वगैरे झाला आहे आणि आपण चाललो कसाऱ्याच्या दिशेने. इकडनं 2 किलोमीटर अजून कसारा आहे. कसाऱ्यात पोहोचतं तर इकडं आरती वगैरे करू बाबांची, समोर पालखी आपली. कसाऱ्याचा घेऊ सौख्या रूपे राहे जंग मोक्ष जान दबे निज डोळा तया तैसा अनुभव दाविसी गया दना वैसी तुझे माव आरती साई बाबा हे तुमचे नाम घ्याता हरे तुझी व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा आरती साई बाबा. मंदाचे मोशिल वंशी जामणी लोकांतारिले जय देव दत्त अवधूता ओ साई दाविसी आत्मानाने व्यापद हा साई जय देव दत्त अवधूता ओ साई अवधूता जोडणी कवतर चरणी देवी तो माता जय देव मागे वा वर्षाप्रमाणे या वर्षी आम्ही पदयात्रा करत आहे. आमच्या जेवढे पालखी पदयात्री त्यांना कोणत्याही प्रकारचं दुखणं होऊ नये, कसल्या प्रकारची अडथळा येऊ नये प्रवासामध्ये. आमचा प्रवास सुखाचा समृद्धीचा व्हावा आणि परतीचाही प्रवास सुखाचा व्हावा. तुमचा मानपण म्हणून आम्ही श्रीफळ देत आहे, हे मान्य करून घ्या. घाटनदेवी माते की जय. साईराम साईराम राम पब्लिक. मंडळी रोहितच्या पायाच्या प्रॉब्लेममुळे पाठी राहिलेलो. आता घाटनदेवी मंदिरला पोचलो आहे. रोहितचा पायाचा प्रॉब्लेम आहे आणि साई आणि मी त्या सोबतीला थांबलो. घाटनदेवी माते की जय. घाटनदेवी मातेचं दर्शन घेऊ आता. जय साईनाथ. प्रवीण भाऊ देवीची पूजा. आमच्या दुपारचा जेवणाचा होल्ड आता दुपार पण नाही बोलू शकत, संध्याकाळी झाले. आता वाजलेत किती बघा 4:46 झाले आणि आता आम्ही दुपारच्या जेवणाच्या होल्डवर पोचतो आहे. ओ निलेश भाई साईराम. आम्ही घाटनदेवीचं दर्शन घेतलं आणि पाऊस चालू झाला भाऊ.
हा भाऊ काय करणार, दर्शन घेतल्याच्या नंतर असा पाऊस चालू झाला आहे, तुम्ही बघू शकता माझ्या पाठी. आणि साईराम साईराम अशा प्रकारे हा कसारा घाट आपण पार केला. आता जेवण करून, दुपारचं जेवण करून परत आम्हाला 11 किलोमीटर चालायचं आहे. ओम साईराम मंडळी, आपल्या दुपारच्या जेवणाचा ओढ आलेला आहे. आणि आमची सेवा करणारा आमचा नाना साईराम. नाना कसं वाटतंय? दिवस 5वा स्वर्ग कसारा पार केला, चालायला होत नाही तरी करतोय. कसं वाटतं तुला? बरं वाटतंय मस्त. चल मग आता साईराम. आपल्या दुपारच्या जेवणाचा ओढले, सगळे पोरं सगळे जेवायला असलेत. हे भाऊ लोक मला सोडून येऊन बसले, एकट्याला पाठी सोडला आणि पाठी मला गाडी पाठवत आहे घ्यायला. त्या गाडीवर पाय बी दुखले असेल म्हणून पाठवलं. आमच्या हातावर पालखी, आम्ही कशी तुझ्या बरोबर रनिंग करणार? आम्हाला मला नव्हतं होत ना चालायला, इकडे पण बसले. साईराम. आजच्या जेवणामध्ये डाळ भात, बटाट्याची आणि वांग्याची भाजी आणि आचार पण आहे. सगळ्यांचे जेवण चालू आहे भाऊ लोकांना. हे प्रवीण दादाची मुलगी आपला व्हिडिओ बघते घरी. प्रवीण दादाची मुलीने माझा व्हिडिओ लावला आहे. प्रवीण दादा थँक्यू. साईराम साईराम. पाटे म्हणतात तर आपल्या पालखीची शान आहे. लहान मुलांनाही त्यांच्या व्हिडिओची आवड आहे आणि त्या आवडीने फोन करून सांगताय की अतुल दादाचा ब्लॉग आलेला नाही आहे म्हणून तिने व्हिडिओ कॉल केलेला आहे. प्रवीण दादाची मुलगी आहे, ती 5 ते 6 वर्षाची ते नेमकी, पण तिला अतुल फाटे जो एक सुपरस्टार ब्लॉगर आहे त्याचे ती स्वतः आवडीने ब्लॉग बघते. म्हणजे याचा अर्थ की त्याची मेहनत खरंच एकदम खूप चांगली मेहनत आहे. ती मेहनत रंग आली की लहान मुलांना पण त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आलेला आहे. ते तर आहे दादा. आता आपण कसारा घाट पार केला आहे. हां, दादा रात्रीचा मुक्काम पार करायचा आहे. मुक्काम आपला लांबच आहे. दादा किती वेळापर्यंत आपण जाऊ? आता जर का आपण चांगली स्पीड जरी ठेवली तर आपण 9 वाजेपर्यंत पोहोचू. आज रात्रीचा मुक्काम आम्ही प्रयत्न करतो की 9 वाजेपर्यंत पोहोचायचा, त्यानंतर आराम करू. तुम्हाला डायरेक्ट भजन ऐकायला भेटेल पांगरीमध्ये. समजा पांगरीचा होल्ड असेल तेव्हा भजन ऐकायला, कारण माझे जे भजनाचे जे माझे मित्र आहेत ते पांगरीमध्ये येणार आहे, तेव्हा आपण भजन करू. आणि भजनात रंगलेली साईलीला तुम्हाला बघायला भेटेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आज थोडा व्हिडिओ छोटा असेल पण प्रयत्न करेल मी की जास्तीत जास्त मला साईबाबांच्या पालखीचे जे व्हिडिओ असतात किंवा साईबाबांच्या पालखीचे जे मेन मुद्दे असतात आपण ते ह्या ब्लॉगद्वारे मांडू व सर्वांचे एक्सपिरियन्स आपण घेऊ की त्यांना माझ्या व्हिडिओबद्दल कसं वाटतं किंवा या साईबाई पालखीबद्दल त्यांचा काय अनुभव आहे ते आपण विचारू. उद्यापासून आपण ते प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, उद्याचा व्हिडिओ खूप छान होणार आहे. तर भेटूया पालखीच्या स्वरूपामध्ये. ओम साईराम. जय साईराम. स्वरा, माझी व्हिडिओ कशी वाटते? मस्त वाटते. तर साईराम मंडळी, हे आमचे पालखीचे सेवाराम म्हणजेच आमचे बंधू, आमचे साई बंधू आनंद वाघचौरे. आनंद वाघचौरे आमची सेवा करतात. पाणी वगैरे आम्हाला पाणी दिलं, पाण्याची बॉटल. आनंद बुवा साईराम. पाणी घेतलं बुवा. आनंद भाऊ. धन्यवाद आनंद बुवा, थँक्यू. तुम्ही पण पाणी पिलं की नाही? तुम्ही पण पाणी प्या, आनंद लुटा साई पालखीचा. हां साईराम. चला साईराम. ओम साईराम मंडळी, जसं की तुम्हाला माहितीच आहे की आजचा दिवस आहे आपला 5वा आणि आजच्या ओळवर पोचायला थोडा उशीर लागतो आपल्याला, कारण पाचच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपला जो दुपारचा जेवणाचा होल्ड होता तिकडे आपला रात्रीचा होल्ड कॅन्सल करण्यात आलेला, कारण रात्रीचा होल्डला पोचायला खूप उशीर होणार होता आणि तिकडे पाणी वगैरेची सोय नव्हती. आज आपण तो साईराम आम्ही पोचला आमच्या रात्रीच्या होल्डवरती, ते पण रात्री 9:30 वाजता. इकडे माझ्या पहिले सगळे बंधू लोक आले आहेत. इकडे आपले हे आपले आचार्य आहेत. आचार्य साईराम. हो साईराम. नाना आपला नाना आगरी कोल्यांची स्थान नाना. आणि आपला बोलतो मी ओम साईराम मंडळी. आज त्या जेवणामध्ये पोळी भाजी पत्ताकोबी आणि डाळ आणि श्रीखंड, मेन आपला श्रीखंड आला आहे. माझ्यासोबत विजू बसला आहे जेवायला, राहुल बसला आणि बाकी आपले इकडे बसलेत काही पोरं. हे साई श्रीखंड कमी का बघा, का श्रीखंड खा.
किती श्रीखंड खाणार? किती श्रीखंड खाल्ला? श्रीखंड खाल्ला. ए बाबू पट्टा, ए बाबू बाबू, अरे काय बोलतो? किती श्रीखंड? श्रीखंड किती घेतला? श्रीखंड बघा किती भरून घेतला बघा. लय भूक लागली. खाली का आई शपथ. श्रीखंड पण घेतला, एवढा नल्ली घेतली. दाखव नल्ली जरा.